नमस्कार आणि सुस्वागत आहे बालमित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी या विषयातील पाठ क्रमांक 6 मायेची पाखर पाची पाटील यांच्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते. उत्तर: संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. 2. स्वतःची टिंबटिंब त्याच्या अंगावर घातली. उत्तर: स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. 3. त्या मुलांपैकी कितीतरी मुलांना टिंबटिंब नव्हती. उत्तर: त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. 4. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे टिंबटिंब आहात. उत्तर: अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आई बाप आहात. 5. त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे भाऊरावांना सर्वजण टिंबटिंब म्हणून ओळखतात. उत्तर: त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे भाऊरावांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर: वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. 2. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? उत्तर: वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिलांप्रमाणे होती. 3. अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? उत्तर: अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटत राहिले. 4. कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? उत्तर: कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. 5. मायेची पाखर म्हणजे काय? उत्तर: पक्षी मायेपोटी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात, त्यास मायेची पाखर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. आता इथंच मुक्काम करा. उत्तर: असे भाऊराव लेखकांना म्हणाले. 2. जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. उत्तर: असे भाऊराव एका मुलाला म्हणाले. 3. आपणास उदंड आयुष्य मिळो. उत्तर: असे लेखक भाऊरावांना म्हणाले. प्रश्न क्रमांक 4. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. लेखक उपाशी आहेत असे समजल्यावर अण्णांनी काय केले? उत्तर: लेखक उपाशी आहेत असे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली. ते म्हणाले, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये. मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले, भाकरी, कांदा व तेल एका ताटात घेऊन आला. 2. मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? उत्तर: कडाक्याची थंडी होती. मध्यरात्रीनंतर अण्णा उठले, कंदील हातात घेतला. वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले. एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला. अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली, त्याला पोटाशी धरले
तो मुलगा अण्णांच्या उभेत गाढ झोपला. 3. सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? उत्तर: थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले. हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले. आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास दंड आयुष्य मिळो, असे उद्गार लेखकांनी काढले. प्रश्न क्रमांक 5. समानार्थी शब्द लिहा. आई, माता, माय. शाळा, विद्यालय. नदी, सरिता. दिवस, दिन. डोळा, नयन, नेत्र. रुचकर, चवदार. उदंड, खूप, पुष्कळ. गर्द, दाट, गडद. झोप, निद्रा. रात्र, रजनी, निशा. प्रश्न क्रमांक 6. विरुद्धार्थी शब्द लिहा. आदर, अनादर. अंधार, उजेड. समाधान, असमाधान. खरे, खोटे. गर्द, विरळ. थंडी, उष्णता. आग्रह, अनाग्रह. प्रेम, द्वेष. अंथरूण, पांघरूण. रात्र, दिवस. प्रश्न क्रमांक 7. वचन बदला. एक डबा, अनेक डबे. एक नदी, अनेक नद्या. एक पेढा, अनेक पेढे. एक मुलगा, अनेक मुलगे. एक वाट, अनेक वाटा. एक रात्र, अनेक रात्री. एक भाकरी, अनेक भाकऱ्या. एक बिछाना, अनेक बिछाने. एक शाळा, अनेक शाळा. एक कांदा, अनेक कांदे. प्रश्न क्रमांक 8. लिंग बदला. आई, बाप. माता, पिता. लेखक, लेखिका. मुलगा, मुलगी. पुरुष, स्त्री. प्रश्न क्रमांक 9. पाठातील जोडशब्द लिहा. आजू, बाजू. टाळा, टाळ. खरे, खुरे. आई, बाप. गोर, गरीब. मुले, मुली. प्रश्न क्रमांक 10. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 1. टाळाटाळ करणे, एखादी गोष्ट करण्याचे टाळणे. 2. पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे. 3. डोळा लागणे, झोप लागणे. 4. झटत राहणे, सतत प्रयत्न करणे. 5. आग्रह करणे, हट्ट करणे. प्रश्न क्रमांक 11. लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते, म्हणजे लेखकांना खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. 1. भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. उत्तर: अजगरासारखे पडून होते म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहते, त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते. 2. दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. उत्तर: मांजरीच्या पायाखाली गादीसारखा मऊ भाग असतो, त्यामुळे मांजरीच्या पायांचा आवाज होत नाही. त्याप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकत हळू चालतो व त्यामुळे त्याच्या पायाचा आवाज होत नाही, म्हणून त्याला मांजरीच्या पायाचा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. वाक्य: सकाळची वेळ होती. बालमित्रांनो, यापुढे तुमच्या मनाने, तुमच्या कल्पनेने काही वाक्य तुम्हाला लिहायची आहेत.
उदाहरणादाखल काही वाक्य पुढे दिले आहेत. उत्तर: डोंगराआडून सूर्य उगवत होता, हवेत गारवा होता, वातावरण प्रसन्न होते, अवतीभोवती रंगीबेरंगी फुले फुलली होती, अनेक लोक मॉर्निंग वॉक साठी रस्त्यावर दिसत होते. 2. वाक्य: बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. उत्तर: बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. झाडाच्या पानावर ती हळूहळू चालत होती. अळी हिरव्या रंगाची होती. मध्येच थांबून ती पान कुरतडताना दिसत होती. या अळीची हालचाल पाहताना खूप गंमत वाटत होती. प्रश्न क्रमांक 13. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल 5 ते 7 ओळीत लिहा. उत्तर: मी विवेकानंद विद्यालय भुसावळ या शाळेत शिकतो. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक नलावडे सर यांच्याबद्दल खूप आदर व आदरयुक्त भीती वाटते. सरांचे वक्तृत्व चांगले आहे. आम्हा लहान मुलांशी ते लहान मुलांप्रमाणे वागतात, बोलतात. ते आमच्या 5वी ते 12वी पर्यंतच्या कोणत्याही वर्गाला सहज व सोप्या भाषेत ते इंग्रजी विषय शिकवतात. त्यांचे वागणे, बोलणे, नेतृत्व माझ्यासाठी आदर्शवत आहे. प्रश्न क्रमांक 14. रिकाम्या जागी डुक्कर या शब्दाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. आपल्याला दिलेल्या प्रत्येक वाक्यामध्ये रिकाम्या जागी क्रियापदाला अनुसरून डुकराचे योग्य रूप वापरायचे आहे. पहा, पहिलं वाक्य: काही लोक शेतीसोबत टिंबटिंब पाळण्याचा व्यवसाय करतात. या ठिकाणी डुकराचे रूप येईल: काही लोक शेतीसोबत डुक्कर पाळण्याचा व्यवसाय करतात. 2. टिंबटिंब आपल्याला चामडे मिळते. डुकराचे रूप या वाक्यामध्ये येईल: डुकरापासून आपल्याला चामडे मिळते. 3. टिंबटिंब वराह असेही म्हणतात. डुकराचे योग्य रूप पहा: डुकराला वराह असेही म्हणतात. 4. डुक्कर पाळणारे लोक टिंबटिंब खूप माया करतात. डुक्कर पाळणारे लोक डुकरावर खूप माया करतात. 5. खवळलेल्या टिंबटिंब मारलेल्या मुसंडीला लोक घाबरतात. खवळलेल्या डुकराने मारलेल्या मुसंडीला लोक घाबरतात. तर बाळमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ क्रमांक 6 मायेची पाखर या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.